ऑव! अचानक नाल्याच्या पलीकडून आलेल्या या बारीक आवाजानं मी जागीच थबकलो, थांबलो. माझ्या अंगावर सरसरून काटा आला. 1 वर्षाच्या वाघांच्या अभ्यासानं आणि अनुभवानं हे ठाऊक होतं की हा वाघिणीचा आवाज आहे. ती या आवाजानं आपल्या पिल्लांना बोलावत असावी. अचानक पाण्यात धपकन काहीतरी पडल्याचा आवाज झाला. बघा, वाघिणीचा आवाज आला ऑव असा, आणि त्यानंतर अचानक पाण्यात काहीतरी धपकन पडल्याचा आवाज आला. लेखकांनी पाणवठ्याकडे पाहिलं. मी पाणवठ्याकडे पाहिलं. पाणवठा, पाण्याची जागा. मी पाणवठ्याकडे पाहिलं आणि आश्चर्यानं थक्कच झालो. एका पिलानं बाजूच्या जांभळीच्या झाडीतून थेट पाण्यात उडी घेतली होती. सरळ पाण्यात उडी घेतली होती. लगेच त्याच्या पाठोपाठ उरलेली 3ही पिल्लं धपाधप पाण्यात उतरली. एका पिलाने पाण्यात उडी मारताच त्याच्या पाठोपाठ त्याच्या लगेच मागे एका मागोमाग एक अशा 3ही पिलांनी धपाधप पाण्यात उड्या मारल्या. ती पाण्यात उतरली. आईचा आश्वासक आवाज, आश्वासन देणारा, धीर देणारा आवाज त्यांच्याकरता उत्साहाचं वारं भरणारा ठरला होता. उत्साहाचं वारं भरणारा, अतिशय उत्साहित करणारा असा तो आवाज ठरला होता. अतिशय उत्साह वाटणे, उत्साहाचं वारा भरणे म्हणजे अतिशय उत्साह वाटणे. वाघीण रात्रीच पिल्लांना नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपवून शिकारीसाठी गेली होती. बघा, ही जी वाघीण आहे ती आपल्या पिल्लांच्या संरक्षणासाठी खूप काळजी घेते. ती आपल्या पिल्लांना झाडाझुडपात लपवून शिकारीसाठी गेली होती. या परिसरात दुसरे नर वाघ, बिबळा, रानकुत्री अशा पिल्लांच्या संभाव्य शत्रूचा राबता होताच. राबता असणे, वावर असणे, सतत हालचाल असणे, सतत ये-जा करणे. तर अशा पद्धतीने हा जो भाग होता जंगलाचा, त्या भागामध्ये सतत इतर प्राणी देखील फिरत असत आणि त्यांच्यामुळे वाघिणीच्या पिल्लांना धोका होता. त्यामुळं तिला ती खबरदारी घेणं आवश्यकच होतं. वाघांच्या लहान पिल्लांना इतर भक्षकांपासून, म्हणजे इतर जे प्राणी असतात त्यांच्यापासून वाघाच्या लहान पिल्लांना खूप धोका असतो. त्यामुळं वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल भलतीच दक्ष होती. दक्ष असणे, चौकस असणे, सावध असणे. आता ती रात्रभर जंगलात फिरून पिल्लांजवळ परत आली होती. बघा, ही वाघीण जंगलात रात्रभर फिरत होती शिकारीसाठी आणि ती आपल्या पिल्लांजवळ परत आली होती. आईची हाक ऐकताच अजूनवर दडून बसलेली पिलं खेळकरपणे तिच्याकडे झेपावली होती. झेपावणे, उडी मारणे, तिच्या बाजूने पळायला सुरुवात करणे. तेवढ्यात नाल्याच्या डावीकडच्या विरळ बांबूमधून मला वाघीण येताना दिसली. आणि काय आश्चर्य, जेव्हा ही पिलं आपल्या आईकडे जात होती तेव्हाच समोरून वाघीण येताना लेखकाला दिसली. ती सरळ पाण्याजवळ आली आणि वळून पाण्यात बसली. वाघीण पाण्याजवळ आली आणि गोल फिरून ती पाण्यात बसली. रात्रभरच्या वाटचालीनं थकून ती विश्रांती घेत होती. विश्रांती घेणे, आराम करणे. ती खूप थकली होती आणि थकून आल्यामुळे ती आता पाण्यात बसून विश्रांती घेत होती. पण पिल्लांच्या उत्साहाला आई बघताच उधाण आलं होतं. उत्साहाला उधाण येणे, मनात उत्साह उसळणे, खूप एक्सायटेड होणे, उधाण आलं होतं. त्यातील एका पिलानं तर वाघिणीच्या पाठीवरच उडी घेतली. बघा, वाघिणीची पिलं असू देत किंवा अजून कुठल्याही प्राण्याची पिलं असू देत,
ती पिलं आपल्या आईला बघताच खूप आनंदी होतात आणि जेव्हा ती आनंदी होतात तेव्हा ते आपला आनंद साजरा देखील करत असतात. आईची हाक ऐकू येताच ही पिलं आईजवळ धावत आली आणि त्यांना आता आनंद वाटू लागला. ते आईच्या पाठीवर उड्या मारून खेळू लागली. पण तिथून घसरल्यानं ते धपकन पाण्यात पडलं. एक पिलानं वाघिणीच्या पाठीवर उडी घेतली, पण तो काही जास्त वेळ तिथे थांबू शकला नाही. तिथून तो घसरला ते पिलू आणि पुन्हा धपकन पाण्यात पडलं. तोंडावर पाणी उडताच वाघिणीनं मंदपणे गुरगुरून नापसंती व्यक्त केली. नापसंती, नाराज होणे. तिने आपली नापसंती व्यक्त केली. पण पिल्लांना त्याच्याशी काहीच देणं घेणं नव्हतं. पिल्लांना त्याचं काय, आई रागवली तरी त्यांचं आपलं खेळणं सुरूच होतं. त्यांचा आईच्या भोवती जबरदस्त दंगाधोपा सुरूच होता. दंगाधोपा, मस्ती, गडबड, गोंधळ सगळा सुरूच होता. साधारणतः कुत्र्यापेक्षा लहान आकाराची ही 5 महिन्यांची पिलं होती. बघा, वाघिणीच्या पिलांचा आकार इथे सांगितलेला आहे आणि कुत्र्यापेक्षा लहान आकाराची ही पिलं होती. या वयात लहान मुलं जशी खेळकर असतात तशीच ही खेळकर होती. बघा, लहान मुलं जशी खेळकर असतात त्याचप्रमाणे वाघिणीची पिलं सुद्धा खेळकर होती. एकमेकांचा पाठलाग करणं, मारामारी करणं, पाण्यात उड्या घेणं असे खेळ सुरू झाले. हे वाघिणीचे पिलं आपला खेळ खेळत होती. मध्येच आई वळून एखाद्या पिलाला मायेने चाटत होती. प्राणी आपलं प्रेम आपल्या पिलांना दाखवतात तेव्हा ते त्यांना मायेने, प्रेमाने चाटत असतात. थोडा वेळ बसल्यावर ती पटकन उभी राहिली. आता थोडा वेळ विश्रांती घेऊन झाल्यावरती ती पटकन उभी राहिली. डोकं वळवून तिनं हळूच ऑ असा आवाज केला. हा पिलांना मागं येण्याबद्दलचा इशारा होता. ती आपल्या पिलांना सांगत होती, आता खेळणं खूप झालं, आता ते खेळणं थांबवा आणि तुम्ही माझ्या मागे मागे घराकडे चला. मागं येण्याबद्दलचा इशारा होता. लगेच वळून ती चालायला लागली. हिनं जंगलात कुठंतरी नक्कीच एखादं सांबर, रानगवा, नीलगाय, डुकराची शिकार साधली असावी. बघा, वाघीण रात्रभर जंगलात फिरत होती शिकार शोधण्यासाठी आणि तिने जंगलात नक्कीच कोणती तरी शिकार शोधली असेल. त्या प्राण्यांची नावं इथे लेखकाने दिलेली आहेत. सांबर, रानगवा, नीलगाय, रानडुकराची शिकार साधली असेल, शिकार केली असेल. पण अशी शिकार जड असल्यानं आता ती वाघीण जरी असली तरी आपल्या उंचीपेक्षा मोठं, आपल्या वजनापेक्षा मोठं कोणताही प्राणी ती ओढून आणू शकत नाही. त्यामुळे तिने ती शिकार उचलून आणणं शक्य नसल्यामुळे त्या पिल्लांनाच शिकारीजवळ घेऊन जाण्याचं तिने ठरवलं असेल. त्यामुळं पिल्लांजवळ येऊन घटकाभर पाण्यात बसून तिनं विश्रांती घेतली आणि आता ती पिल्लांना त्या शिकारीकडे घेऊन जात होती. आपल्या पिल्लांना भूक लागली आहे याची तिला आठवण आल्याबरोबर ती लगेच त्या शिकारीकडे जायला निघाली. या 4 पिल्लांसोबतच स्वतःचं पोट भरण्यासाठी तिला सतत कोणती ना कोणती शिकार करणं आवश्यकच होतं. बघा, स्वतःचं पोट तर भरायचंच होतं, पण सोबत पिल्लांचं पोट भरण्यासाठी सुद्धा तिला सतत कोणती ना कोणती शिकार करणं आवश्यक होतं. त्या कलेत ती चांगलीच पारंगत होती. पारंगत असणे, कुशल असणे, स्किल्ड असणे, त्या कलेत ती चांगलीच पारंगत होती. म्हणजे तिला शिकार करण्याची कला चांगल्या पद्धतीने येत होती. वाघिणीनं नाला पार करून बांबूच्या गंजीत पाय ठेवला. बांबूची गंजी, बांबूच्या झाडांची रांग, वाळलेला बांबूचा समूह असं देखील आपण म्हणू शकतो. आत शिरण्याआधी तिने वळून
पिलं सोबत येत आहेत की नाही हे पाहून घेतलं. त्या बांबूच्या वाळलेल्या समूहामध्ये, गर्दीमध्ये ती आत शिरत होती आणि आत जाण्याआधी तिने पुन्हा एकदा पिलं आपल्या मागे येत आहेत की नाही याची खात्री करून घेतली. 2 पिलं तिच्या मागोमाग निघाली होती, पण दोघांना अद्याप भान नव्हतं. अजूनपर्यंत भान नसणे. ते दंग होते, गुंग होते आपल्या खेळण्याच्या, मस्ती करण्याच्या कार्यामध्ये. त्यांचं लक्षच नव्हतं की आपली आई अजून बरीच पुढे निघून गेली आहे आणि आपल्याला तिच्या मागे चालत राहायचं आहे. पण दोघांना अद्याप भान नव्हतं. ती पाण्यातच एकमेकाशी खेळण्यात दंग झाली होती. दंग होणे, गुंग होऊन जाणे, मग्न होणे. वाघिणीनं परत त्यांना बोलावणारा आवाज काढला. आईच्या या आवाजाबरोबर दोन्ही पिलांनी आपला खेळ थांबवला आणि पळत सुटली. बघा, वाघिणीने पुन्हा आपल्या पिलांना बोलवण्यासाठी आवाज काढला आणि तो आवाज ऐकताच आता मागे राहिलेली दोन्ही पिलं सुद्धा वाघिणीबरोबर पळत सुटली. 2च मिनिटात पिलांना घेऊन वाघीण जंगलात दिसेनाशी झाली. दिसेनाशी होणे, गायब होणे, अदृश्य होणे. आज मी वाघिणीतल्या आईची एक वेगळीच झलक बघितली होती. झलक, छटा. माझ्या व्याघ्र अनुभवात, व्याघ्र वाघ, अनुभव एक्सपिरियन्स. माझ्या व्याघ्र अनुभवात मोलाची भर घालणारा हा अनुभव होता. मोलाची, अमूल्य, महत्वाची. लेखकाला जो अनुभव आला तो अतिशय वेगळा अनुभव होता. आई, ती मग कुणाचीही असू देत, ती माणसाची आई असू देत किंवा प्राण्याची आई असू देत, आई आपल्या मुलांना खूप जीव लावत असते, त्यांना खूप प्रेम करत असते. आणि वाघीण जरी हिंस्र पशु होता, हिंस्र पशु पक्ष्यांमध्ये त्यांचा समावेश होत असला तरी ती आपल्या पिलांच्या सुरक्षिततेबद्दल अतिशय जागरूक असते. हे या पाठातून, या अनुभवातून लेखकांच्या लक्षात आलं.